मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमीन हडपण्याचा आरोप, बनावट हिब्बानामा, आधार कार्ड व कागदपत्रांचा वापर, 5 जणांविरुद्ध मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल. मिरजेत दिवंगत माजी नगरसेवक मोहम्मद बाबालाल काझी यांना जिवंत असल्याचे भासवून बनावट हिब्बानामा, स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि अन्य कागदपत्रे तयार करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि तोतयागिरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी असलम मोहम्मद काझी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अरिफा अल्लाबक्ष काझी, अल्लाबक्ष रहमान काझी, राहणार नूर बिल्डिंग, मालगाव रोड, खोतनगर, मिरज, इम्रान इलाही रोपळे, राहणार गुरुवार पेठ, मिरज, सलीम हैदर अली खतीब, राहणार वैरण बाजार, मिरज आणि एका अनोळखी व्यक्तीने संगनमताने हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार असलम काझी यांचे वडील मोहम्मद बाबालाल काझी यांचे 24 ऑक्टोबर 2010 रोजी निधन झाले होते. मात्र त्यांना जिवंत असल्याचे दाखवत 19 मार्च 2021 रोजी त्यांनी तोंडी हिब्बाद्वारे मालमत्ता अरिफा अल्लाबक्ष काझी यांच्या नावे दिल्याचा बनावट दावा करण्यात आला. त्यानंतर 24 मार्च 2021 रोजी बनावट हिब्बानाम्याचे स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि अन्य कागदपत्रे तयार करण्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार 100 रुपयांच्या मुद्रांकावर अनोळखी व्यक्तीचा फोटो लावून तो मोहम्मद काझी यांचा असल्याचे भासविण्यात आले. तसेच आधार कार्डमध्येही अनोळखी व्यक्तीचा फोटो वापरून मोहम्मद काझी यांच्या नावाने शासकीय ओळखपत्र तयार करून त्याचा गैरवापर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे मिरज मालगाव रोडवरील 1 गुंठा जमीन अरिफा अल्लाबक्ष काझी यांच्या नावावर करून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या तक्रारीची दखल घेत मिरज शहर पोलिसांनी संबंधित 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. फिर्यादी असलम मोहम्मद काझी यांनी आरोप केला की काझी स्वतःला वकील असल्याचे सांगून फसवणूक करत आहेत. प्रथम संबंधित 1 गुंठा जमीन अरिफा अल्लाबक्ष काझी यांच्या नावावर करण्यात आली आणि त्यानंतर ती मिरज सुधार समितीच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. आमच्या काझी कुटुंबाचा आणि काझी यांचा कोणताही संबंध नसून त्यांच्या नावाचा चुकीचा वापर केला जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी. मैं असलम मोहम्मद काझी, मोहम्मद बाबालाल काझी यांचा 2 नंबरचा मुलगा. आज सुधार समितीचे संस्थापक अल्लाबक्ष काझी वकील आणि त्यांचे बायको पत्नी अरिफा अल्लाबक्ष काझी हिने आमची फसवणूक केलेली आहे. त्याबद्दल आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले. तर सुधार समिती नावानं बरेच असं फ्रॉड तिने केलेले आहेत आणि फसवणूक केलेल्या आहेत आणि वकीलचा धाक दाखवून, समितीचा धाक दाखवून बरेच लोकांची फसवणूक करून पैसे तर हे जमीन जी आमच्या वडिलाची होती त्यांचे आमच्या वडिलाचं निधन 24/10/2010 निधन झालंय. तर त्याच्या 11 वर्षानंतर तिने 2023 या 21 परत त्यांचे आधार कार्ड तयार करून बोगस नाव, बोगस फोटो, अनोळखी माणसाचा फोटो लावून तिने ते आधार कार्ड तयार करून परत त्यांचे अरिफा अल्लाबक्ष काझीवर त्यांच्या नावावर चढून घेतलेले आहेत. तर हे बोगस कागद, बोगस आधार कार्ड आणि डुप्लिकेट कागद सगळं करून हिने हे कारभार केलेले आहेत. तर त्याने घेऊन ते आज अरिफा काझीनं सुधार समितीचं नावावर केलेलं आहे. ते टोटल बोगस आणि बनावट कागद करून तिने तयार केलेले आहेत. त्याच्या संदर्भात मी मिरज पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि परत असं कोणाची जर फसवणूक होत असेल, केलेलं असेल तर तिने मिरज पोलीस स्टेशनला येऊन तिथं तक्रार द्यावा. सुधार समितीनं असं कोणा आता आम्हाला तर न्याय भेटलाय मिरज पोलीस स्टेशनकडनं, आम्हाला न्याय भेटला आणि कोणाचं असं मिरज सुधार समिती तक्रार असलं तर येऊन तिने मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. डिपार्टमेंटची एवढी विनंती आहे की ह्या कडक शासनची फसवणूक झालेल्या आणि डिपार्टमेंटची पण फसवणूक झाल्या तर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायची आमच्या मिरज पोलीस स्टेशनला अपेक्षा आहे. आणि मी वकील आहे आणि माझी डिपार्टमेंटमध्ये पण ओळख आहे आणि मी वकील आहे. ते ह्याचं दमदाटी करून हिने बरीच लोकांकडनं खंडी बिंडी घेतलेल्या आहेत आणि परत असं कोणाला जर दमदाटी करत असेल तर तुम्ही येऊन मिरज शहरला पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. त्यांचा धंदा एक असा आहे की मोहम्मद बाबालाल काझी यांचं नावाचा गैरवापर करून यांनी काझी कुटुंब आम्ही एक आहे म्हणून ते असं काम करतात. तर त्याच्यामुळे कसं आहे, काझी खानदानचा आणि अल्लाबक्ष अब्दुरहीम काझी वकील AA काझी यांचा आणि काझी खानदानचा काही सुद्धा संबंध नाही.